उपस्थित मंचावर सर्व मान्यवर, या सभागृहात उपस्थित सर्व आनंद वाघमारेवर प्रेम करणारे सर्व शिक्षक प्रेमी बंधू आणि भगिनी, आनंद वाघमारे ज्यांनी मांजरम सारख्या गावामध्ये ज्यांचा जन्म झाला, त्यांच्या आई वडिलांनी पोटाला धरून त्या काळात असणाऱ्या समस्या, त्या काळात असणारे असंख्य जीवन जगण्याच्या समस्यापासून, कोसदूर असणाऱ्या शिक्षणापासून, तरी पण त्या शिक्षणाचा श्रीगणेशा त्यांना त्यांच्या आई वडिलांनी पोटाला धरून सुरू केला. तिथपासून शिक्षणाचं व्रत स्वीकारून एक आज आपण म्हणतो आदर्श शिक्षक मांजरम संस्थेमध्ये शिक्षक, किनवट सारख्या डोंगरी भागात शिक्षक, तिथून माध्यमिक शिक्षक, इंग्रजी विषयाचे अध्यापक. आताच त्यांच्या जीवनाचा प्रवास सांगताना खोटे सरांनी सांगितलं, शिक्षणातला आनंद, कुटुंबातला आनंद, मित्र परिवारातला आनंद, आणि मी सांगतोय की मला भेटलेला 2016 विद्यापीठ संस्थेतला आनंद. आपण सर्व ज्या सेवापूर्तीसाठी आनंद वाघमारेच्या या गौरव सोहळ्यासाठी आपण उपस्थित झाला, खरंच कुटुंबामध्ये पाहताना हा त्यांचा आनंद. सरांनी म्हटल्याप्रमाणे आनंदाचे डोही आनंद तरंग, असा हा शांत, संयमी, सुस्वभावी मित्र परिवाराचा गाडा जमवणारा, माणसात असलेला माणूस, माणसातून हरवलेला माणूस नाही, माणसातून असलेला माणूस, असा हा आनंद वाघमारे. निश्चितच त्यांचा गौरव सोहळा आपल्या मित्र परिवाराबरोबर अध्यापनामध्ये विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय असणारे आनंद वाघमारे. सारे गुरुजी म्हणाले, करी मनोरंजन जे मुलाचे, जडेल नाते प्रभूचे तयाचे, असे असणारे आनंद वाघमारे यांचा हा सेवाकृती सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण सर्वांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी, पुढील त्यांच्या काळासाठी शिक्षणातले आदरयुग म्हणलं तर हरकत नाही असे गोविंद वाघमारे सर माननीय यांनी म्हणाले, गोविंद नांदेडे सर यांनी म्हणाले की भारताचं भविष्य 4 भिंतीमध्ये घडते. वाघमारे सरांनी आजपर्यंत भारताचं भविष्य 4 भिंतीमध्ये घडवलं, पण आता ते काल 31 जानेवारी पासून सेवानिवृत्ती स्वीकारलेली आहे नियत वयोमानानुसार. आता निश्चितच यांना पुढं समाजकार्य करून आता भारताचं पुढचं भविष्य निसर्गाच्या सानिध्यात म्हणा, बिनभिंतीच्या शाळेमध्ये निश्चितच घडवायचे आहे. बिनभिंतीची उघडी शाळा, सारे इथले गुरु, पशु पक्षी मित्र कल्पतरू, मैत्री तयाशी करू, असे निश्चितच असा हा वेगळा छंद जोपासणारा माणूस आनंद वाघमारे आपल्या सेवा करताना गुरुजींना कधी मनाप्रमाणे तर कधी मनाविरुद्ध सुद्धा कामं करावी लागतात, निश्चितच करावी लागतात. आपण सर्व अनुभवी आहात, नव्हे त्या प्रक्रियेमधून जात आहात. आणि म्हणून एके ठिकाणी म्हटलेलं आहे, कर्म करताना निश्चितच ते कर्म आपल्या मनासारखा असो की मनाविरुद्ध असो, ते आपण स्वीकारलेलं व्रत आहे आणि ते करावंच लागते. न जन्म हमारी मर्जी से होता है न मृत्यू, जन्म और मृत्यू के बीच होने वाली व्यवस्था हमारी मर्जी से कैसे हो सकती है? जो आपके योग्य होगा, जो आपके मिल जाएगा,
जो नहीं होगा वो भी छिन जाएगा। आपका काम है कर्म करते रहना हेच कार्य आतापर्यंत वयाच्या 58व्या वर्षापर्यंत आनंदजी वाघमारेंनी केलं। म्हणून त्यांच्या भावी आयुष्यासाठी इथून पुढच्या आयुष्यासाठी निश्चित चिरंतन काळ आनंदाचे डोही आनंद तरंगो हीच अपेक्षा मी व्यक्त करतो। आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि संयोजकांनी मला इथं प्रास्ताविकेसाठी बोलवलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। बरोबर काही नाही सरांना सुद्धा मागू शकता आपण मागू शकतो सरांना मान्यवराला मागणं बरोबर नाही म्हणून माझे महाराष्ट्राचे सहकारी मित्र आदरणीय वाघमारे सर यांच्या या सेवाकृती कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो। त्यांचं सेवाकृती नंतरचं आयुष्य सुखा समाधानाचं आनंदाचं जावो अशा प्रकारची ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि सादर करतो स्वागत गीत। आनंदाने अंतर फुलले आनंदाने अंतर फुलले सहज शब्द उमटले स्वीकारा स्वागत हे अमुचे स्वीकारा स्वागत हे अमुचे आनंदाने अंतर फुलले आनंदाने अंतर फुलले सहज शब्द उमटले स्वीकारा स्वागत हे अमुचे स्वीकारा स्वागत हे अमुचे रंगवलीने नटले प्रांगण रंगवलीने नटले प्रांगण पल्लव राशी झाल्या तोरण पुष्प सुगंधित वायू करीतो पुष्प सुगंधित वायू करीतो सहज स्वागताचे स्वीकारा स्वागत हे अमुचे स्वीकारा स्वागत हे अमुचे आनंदाने अंतर फुलले सहज शब्द उमटले स्वीकारा स्वागत हे अमुचे स्वीकारा स्वागत हे अमुचे स्वीकारा स्वागत हे अमुचे स्वीकारा स्वागत हे अमुचे। थँक्यू। धन्यवाद सर। मित्र आनंद वाघमारे सर हे सेवानिवृत्त झाले, आज विचार मंचावर उपस्थित आहे। त्यांच्या उजवीकडे त्यांच्या सुविद्य पत्नी सहचरिणी सुमन गोनरकर तथा वाघमारे, शिक्षण विस्तार अधिकारी भोकर। त्या आपण भारतीय संस्कृतीमध्ये बघतो सहसा सहचरिणी डावीकडे बसते, पण वाघमारे सर आपल्या आयुष्यामध्ये कधीच अंधश्रद्धा बाळगली नाही, हे या ठिकाणी मला नमूद करायचं आहे। म्हणजे मी सुरुवातीला म्हणालो प्रज्ञा सूर्यांचा वसा आणि वारसा काय असतो त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे।
वाघमारे सर स्वतः उच्च शिक्षित आहेत, ताई उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचे 2 रत्न. वाघमारे सर शिक्षणामध्ये अनेक प्रयोग करायचे, अनेक उपक्रम करायचे आणि या उपक्रमामधून एक अभिनव उपक्रम केला जाईल आणि मुलांचं नाव अभिनव आणि दुसरी अति उच्च विद्याभूषित कन्या डॉक्टर अंकिता मांजरेकर या MD मेडिसिन आहेत. वाघमारे सर आणि वाघमारे ताई हे शिक्षण क्षेत्रातले उंच असं मानबिंदू आहे. तर अंकिता आणि अभिनव त्यांचे हे 2 रत्न आरोग्य क्षेत्रातले एक उंच मानबिंदू आहे. म्हणजे एकाच वेळेला शिक्षण एका हातामध्ये आणि दुसऱ्या वेळेला समाजाचं स्वास्थ्य आणि आरोग्य हातामध्ये घेऊन हे दाम्पत्य निघालेले आहे. या दाम्पत्याचे प्रमुख वाघमारे सर सेवानिवृत्त झालेले आहेत. सेवानिवृत्तीमुळे एवढे लोक शुभेच्छा का देतात, तर त्यांच्या कार्याची नोंद होते. समाजमन, मित्रपरिवार आणि सारे त्यांच्या कार्याची नोंद घेतात. शिक्षण क्षेत्रामध्ये 4 भिंतीत जाऊन शिकवण्याच्या पलीकडे एक शिक्षक काय काम करतो, तर त्यांनी राष्ट्रीय उपक्रम जे घडतात त्यात महत्वाचा एक उपक्रम म्हणजे साक्षरता अभियान. त्याच्यामध्ये पूर्ण वेळ काम केलं आणि साक्षरता अभियानामध्ये काम करत असताना जिथे जिथे गरीब माणसं आहेत, गुणवंत विद्यार्थी आहेत, यांचा शोध घेतला आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणले. रात्रीचे शिक्षण, दिवसाचे शिक्षण या दोन्ही शिक्षणामध्ये हिरिरीने भाग घेणारे आनंद वाघमारे सर तेवढ्याच तन्मयतेने, तत्परतेने आपल्या परिसरामध्ये वृक्षारोपण करत राहिले आणि थंड सावली आपल्या विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून त्याची जोपासना सुद्धा केली. संत गाडगेबाबांचा विचार, ग्राम स्वच्छतेचा विचार मग तो शाळेत असेल, गल्लीत असेल, गावात असेल, सर्व दूर नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अजून असे काही बरेचसे उपक्रम आहेत की त्यांनी आपल्या या सेवेमध्ये घालवलेले आहेत. टप्प्याटप्प्यानं मी त्याचं विश्लेषण करत आहे. या ठिकाणी मी सर्वात प्रथम डॉक्टर अंकिता वाघमारे मांजरेकर यांना विनंती करतो. या सरांच्या कन्या आहेत. मी मगाशी म्हणालो त्या पद्धतीने MD मेडिसिन आहे, पण त्यांचं भाषेवर प्रभुत्व आहे. बाप इंग्रजीचं अध्यापन करतो. एक काळ होता विद्यार्थी इंग्रजीला घाबरायचे, तसं इंग्रजीच्या शिक्षकाला पण घाबरायचे. पण वाघमारे सर पोरगा आपल्या जवळ येण्यापेक्षा आपण पोराजवळ गेलं पाहिजे आणि इंग्रजीचा कानमंत्र दिला पाहिजे. त्यांनी एकाच वेळेला भाषेचं, आरोग्याचं सारं काही तत्वज्ञान आपल्या मुलींना दिलं आणि मुलगी आज डॉक्टर आहे. मी अंकिताला विनंती करतो या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. माझ्या कुटुंबातील सदस्य आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझे पप्पा. मागच्या काही दिवसांपासून, मागच्या काही महिन्यांपासून जेव्हा त्यांना विचारलं गेलं की सर तुमची रिटायरमेंट केव्हा आहे, तेव्हा पप्पांनी अतिशय अचूकपणे अमुक महिने, अमुक दिवस असं एकदम प्रिसाइजली उत्तर दिलं. तर यामागचं इतक्या प्रिसिजनला फक्त त्यांची पंक्च्युअलिटीच कारणीभूत नाहीये. माझ्या मते सेवानिवृत्तीचा दिवसच इतका महत्त्वाचा असतो, कारण या दिवशी आपण त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला निरोप देत आहोत. मला वाटते की ही एक गोष्ट पप्पाच्या जनरेशनच्या सगळ्यांनाच लागू पडते की अतिशय प्रतिकूल परिस्थिती, मग ती आरोग्याच्या दृष्टिकोनातून असो, आर्थिक दृष्टिकोनातून असो, सामाजिक विषमता असो, किंवा मग ज्या ज्या प्रतिकूलतेची तुम्ही कल्पना करू शकता, अशा प्रत्येक प्रतिकूलतेवर मात करत तुम्ही शिक्षक झाला, शिक्षक झाला, डॉक्टर झाला आणि त्या काळात अतिशय महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या सरकारी नोकरी मिळवली. त्यामागे तुमची मेहनत, शिस्त,
हे कारणीभूत होतं. पण पप्पांच्या बाबतीत एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते की तीच मेहनत असो, सातत्य असो, शिस्त असो, ती आजतागायत सुद्धा त्यांनी कायम ठेवलेली आहे. पप्पा आज सुद्धा सकाळी 5 वाजता उठतात. आमच्या घरासमोर एक छोटीशी आम्ही बाग केलेली आहे, जवळपास 10 बाय 10 केलेली असेल. त्या बागेची निगराणी करतात. एका बाजूला त्यांनी कंपोस्ट तयार करण्याची व्यवस्था केलेली आहे. तर एवढ्याशा जागेमध्ये फुलांची, शोभीची तर झाडे आहेतच, अगणित झाडे आहेत. परंतु वर्षभर आळीपाळीने फळं देणारी नारळ आहे, मोसंबी आहे, जांभूळ आहे, आंबा आहे, अशी मोठी मोठी वृक्ष त्यांनी या काहीच वर्षामध्ये उभी केलेली आहे. आमचा हा जो प्लॉट आहे फार तर 2,500 स्क्वेअर फीटचा असेल, परंतु त्या प्लॉटवर जिथे जिथे अशी उन्हाची क्रीप येते तिथे तिथे त्यांनी कुंडीमध्ये काहीतरी झाड लावलेलं आहे, त्याची ती नियमितपणे निगराणी करतात. लहानपणी शिक्षकांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा उल्लेख नेहमीच साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असा केलेला मी पाहिलेला आहे. परंतु पप्पांच्या रूपाने साधी राहणी आणि उच्च विचारसरणी नेमकी काय असते हे मला जिवंतपणे पाहायला मिळाले. पप्पांच्या पेहरावात असो, वागण्यात असो, बोलण्यात असो, कधीच भंपकपणा नसतो, कधीच कृत्रिमपणा नसतो. मला कधी कधी फार नवल वाटते आणि अभिमानही वाटतो. माझे पप्पा शाकाहारी आहेत. खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये त्यांचे शून्य नखरे आहेत. ते पूर्णपणे निर्व्यसनी आहेत. ते क्रिकेट तर कधी पाहतच नाहीत, परंतु एखादा सिनेमा पाहत तासनतास टीव्ही पुढे बसून आहेत असंही कधी होत नाही. हाच कार्यक्रम टीव्हीवर लावा म्हणून कधीच आम्हाला रागे भरले नाही. परंतु पप्पा बातम्या रोज ऐकतात. ते वृत्तपत्र रोज वाचतात. आमच्या घरी स्पर्धा परीक्षांची कोणीच तयारी करत नाही, पण आमच्याकडे लोकसत्ता हा पेपर येतो. त्याच्यातले जे एडिटोरियल लेख आहेत ते वाचतात. त्यांना आवडलेले लेख मला सांगतात, माझ्यासोबत डिस्कस करतात. मागच्या अनेक वर्षांपासून ते नियमितपणे केबीसी पाहतात. आणि आता तर अशी एक प्रथा झालेली आहे की रोज आमचे काम दिवसभर इकडे तिकडे झाली तरी आम्ही सगळं जेवण वगैरे आटपून रोज 9 वाजता केबीसी पाहत बसतो. मी पप्पांना कधी बोलावून दाखवलं नाही, परंतु लहानपणी पप्पांसोबत एकदा प्रवास करत असताना नांदेडच्या रेल्वे स्टेशनवरती प्लॅटफॉर्मवरती एका कोपऱ्यामध्ये एक अपंग व्यक्ती कोपऱ्यामध्ये पडलेला होता. पप्पा अचानक माझ्याकडे वळले आणि ते म्हणाले की बघ, जगामध्ये किती दुःख भरलेलं आहे. पप्पांचं हे वाक्य माझ्या आयुष्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरला. या गोष्टीवर विचार करायला लागले की आपल्या आजूबाजूला अशा कितीच्या चुकीच्या गोष्टी घडत असतात, अन्यायकारक गोष्टी घडत असतात आणि आपण अतिशय आपसूकपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि आपण जेव्हा मोठे होऊ तेव्हा दुर्लक्ष करणाऱ्यांच्या गर्दीमध्ये आपल्याला सामील व्हायचं नाही. माझं बालपण किनवट तालुक्यामध्ये गेलं. तो एक आदिवासी भाग आहे नांदेड जिल्ह्याचा. तिथे कोणतीच हायटेक शाळा नव्हती, परंतु पप्पांनी मला वाचनाची आवड लावली. शहरामध्ये जेही विचारवंत यांनी येत होते त्यांच्या व्याख्यानाला ऐकण्यासाठी ते मला आवर्जून घेऊन जाते. सगळ्याच करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांनी मला भाग घेण्यास प्रोत्साहित केलं. जेव्हा माझा रँक यायचा या स्पर्धांमध्ये ते स्वतःहून मला जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर घेऊन जातात. तसं माझं शिक्षण मराठी मीडियम मध्ये झालं. म्हणजे मराठी आणि विज्ञान हे सुद्धा, गणित आणि विज्ञान हे विषय सुद्धा मी मराठी भाषेतून शिकले. परंतु जेव्हा मी 11वी 12वीला आले आणि नीट परीक्षा, तेव्हा आमच्याकडे सीईटी ही परीक्षा होती. ते इंग्रजी माध्यमातून देण्याचा पेपर असतो. परंतु त्यावेळी मला ते अजिबात अवघड गेलं नाही. त्या काळी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ती परीक्षा क्लिअर करणारे फार कमी असायचे आणि मराठी माध्यमातून करणारे तर फारच कमी असायचे. मी ते फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर करू शकले, यामागे माझ्या पालकांचं कर्तृत्व आहे. अजून एक आवर्जून सांगण्याची गोष्ट म्हणजे माझे पप्पा हे खरेखुरे फेमिनिस्ट आहेत. खरेखुरे म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे असं नाही आहे. घरामध्ये मला आणि मम्मीला ते कधीच तुम्ही स्त्रिया आहात त्याच्यामुळे एखादी जबाबदारी पूर्ण पाडू शकत नाही किंवा एखादं कार्य करू शकत नाही असं म्हणत नाही. घरातल्या महत्वाच्या निर्णयांमध्ये माझं आणि मम्मीचं मत ते नेहमीच कन्सिडर करतात. घराच्या कामात पप्पांचा नेहमीच सिंहाचा वाटा असतो. मी आणि अभिनव पप्पांची नेहमीच प्रायोरिटी ठरले आहेत. आमचं शिक्षण हे त्यांची नेहमीच प्रायोरिटी होती. परंतु आमच्या बरोबरच आमचं जे गावाकडचं कुटुंब आहे त्याच्यामधल्या मुलांना शिक्षण करण्यामध्ये आणि त्यांची लग्न लावून देण्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा पप्पांनी जी जबाबदारी आहे ती सहजरित्या स्वतःकडे घेतली आणि अतिशय यशस्वीरित्या पार पाडली. आमच्या घरामध्ये मम्मी, पप्पा, अभिनव आणि माझ्यासोबत अजून एक सदस्य असायचा, त्याचं नाव गण्या. पावसाच्या दिवसामध्ये आई हरवलेलं एक मांजरीचं पिल्लू. पप्पा त्याला मांजरू अशी हाक मारायचे. पप्पा त्याला
वाटला तो सगळा खाऊ आणून देत होते. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं कॅट फूड आणायचे. तो मागेल तितका वेळ त्याला दूध देत असत. तो आजारी पडला की त्याला डॉक्टरकडे घेऊन जात असत. त्याला वॅक्सिनेशन करत असत. आणि मग मण्याचा आणि पप्पावर खूप जीव. पप्पा जेव्हा घरात असायचे ते त्यांच्या मागे मागे फिरायचा. पप्पा घरात नसताना आम्ही त्याला सगळीकडे शोधायचो किंवा मन्या कुठे गेला तो आम्हाला काही सापडायचा नाही. परंतु पप्पा ज्या क्षणी गेट मधून आत पाय ठेवायचे तेव्हा तो अचानक प्रकट होईल आणि पप्पाच्या मागे म्याव म्याव करत चालू लागेल. कामाच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची झाली की पप्पा कामाच्या बाबतीमध्ये एक्स्ट्रीमली सिरियस आहेत. आणि कधी कधी असं होतं की त्याच्यासोबत काम करणाऱ्यांची सिरियसनेस आणि पप्पाची सिरियसनेस मॅच होत नाही आणि मग त्यांची चिडचिड व्हायला लागते. पप्पा आता रिटायर होत आहेत हे त्या दृष्टीने चांगलंच होत आहे. पप्पांचा मित्र परिवार हा चिक्कार मोठा आहे. पप्पा ज्या ठिकाणी शिकले, ज्या ठिकाणी त्यांच्या बदल्या झाल्या, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी अतिशय खास मैत्री, घनिष्ठ मैत्री कमावलेल्या आहेत. आणि याच घनिष्ठ मित्रांसाठी आम्ही आज हा रिटायरमेंटचा कार्यक्रम आयोजित करत आहोत. पप्पा कधी कधी माझ्याविषयी प्रोटेक्टिव्ह आणि कधी कधी ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतात. आणि मग मी इकडे जायचं तिकडे जायचं म्हणू लागले की आमच्यामध्ये वाद सुरू होतात. परंतु शेवटी मला पप्पा सपोर्ट करतात आणि मला जिथे जायचं असेल तिथपर्यंत सोडायला येतात. तसं आहे ना की पालकांमध्ये आणि पाल्यांमध्ये जनरेशन गॅप असतो आणि त्या वादाच्या भरामध्ये आपण कधी न बोलायचं ते बोलून जातो. आणि परंतु शेवटी माझ्याही एक गोष्ट हळूहळू लक्षात येत चालली आहे की पप्पांना माझ्या आनंदापुढे काहीच दिसत नाही. माझं MD मेडिसिन मुंबईला पूर्ण झालं. त्याच्यानंतर मी गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागामध्ये जाऊन सेवा करण्याचा निर्णय घेतला. तिथे सेवाभावी संस्था आहे, तिथे 2 वर्ष जाऊन काम करण्याची माझी इच्छा होती. पप्पांनी अर्थातच मला मनाई केली नाही, ते मला तिकडे सोडायलाही आले. परंतु जेव्हा जेव्हा ते मला एक असं पत्र लिहून पाठवत असत त्याच्यावर लिहिलेलं असायचं की तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाही, तिकडे विंचू आहेत, साप आहेत, तर जे पायात बूट घालशील, रात्री तिकडे जंगलामध्ये रानडुकर फिरायचे, कधी कधी वाघ फिरायचा, तर रात्री घराबाहेर निघत जाऊ नको, असे अतिशय मार्मिक आणि काळजीवाहू पत्र ते मला नेहमी पाठवत असत. सांगण्यासारख्या तशा असंख्य गोष्टी आहेत, कारण एका लेकीसाठी तिचा बाप हा तिचा सुपर हिरो असतो. आणि मला पक्क माहिती आहे की उद्या गरज पडली तर माझे पप्पा माझ्यासाठी सगळ्या जगाशी लढून जाते. पप्पा, तुमचा साधेपणा, तुमची निर्व्यसनी वृत्ती, गरजूंना मदत करण्याचा स्वभाव, भूतदया, कामाप्रती असलेलं समर्पण, शिस्त या आजच्या काळामध्ये अतिशय दुर्मिळ गोष्टी आणि हे गुण, त्याच्यामुळे मला तुमचा फार फार अभिमान वाटतो. गौतम बुद्धांनी सांगितलेल्या धम्माचे तुम्ही खऱ्या अर्थाने उपासक आहात. निवृत्ती ही खरं तर आराम करण्याची वेळ आहे आणि नवीन गोष्टींचा अनुभव घेण्याची वेळ आहे. पप्पा, तुम्ही डायबेटिक आहात तर आता गोड खाणं पूर्णपणे बंद करा, नियमितपणे व्यायाम करा, आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, तुमचे असलेले छंद जोपासा, मनसोक्तपणे मित्रांना भेटा, झाडे लावा, भरपूर वाचन करा आणि वाटल्यास एकदा KBCला जाऊनच द्या. तंत्रज्ञानाची खूप प्रगती झालेली आहे. तंत्रज्ञानाच्या अनेक नवीन नवीन गोष्टी येत आहेत, तर त्या शिका, त्यामुळे तुम्हाला खूप मजा येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला अजून जास्त वेळ द्या. तुमच्या या सेकंड इनिंगसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. मी तर कधीच सेवावादी नव्हते आणि आताही नाही, परंतु मुलगी म्हणून माझी जी सगळी कर्तव्य आहेत ती मला पार पाडता यावीत आणि तुमच्या ज्या माझ्या अपेक्षा आहेत त्या सुद्धा मला पूर्ण करता याव्या, यासाठी मी तुमच्याकडूनच आशीर्वाद मागते. काही क्षण गेले खूप धन्यवाद. दुःखात मुलींसाठी बापच सुपर हिरो असतो या एका वाक्यात सर्व काही आहे. एक विद्यार्थिनी कुमारी अल्मास अमीन शेख, जिल्हा परिषद हायस्कूल बारड येथील माझी विद्यार्थिनी आहे. सध्या पोस्ट ऑफिस मध्ये कार्यरत आहे. त्यांनी इकडे मला सूचना केलेली आहे की मला 1-2 मिनिटांची वेळ द्या म्हणून. तेव्हा मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत करा. कुमारी अल्मास अमीन शेख.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व प्रमुख पाहुणे, आज सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याच्यामुळे मी आभारी आहे. आज सकाळीच मी व्हॉट्सअपला पाहिलं की सरांनी मला म्हणजे कार्ड पाठवलं होतं, इन्व्हिटेशन कार्ड. त्यावेळेस मी विचार केला की आज काल परवाचीच गोष्ट वाटत होती की मी 8वी ASM मध्ये होते तेव्हा सर मला इंग्रजी विषय शिकवायचे. काळ किती लवकर निघून जातो पाहता पाहता आपल्याला कळत नाही. सर आम्हाला इंग्रजी विषय शिकवायचे आणि इतक्या छान पद्धतीने शिकवायचे. एक चॅप्टर ते शिकवायचे नाही तर आमच्या मनावर ते एक चॅप्टर बिंबवायचे आणि वर्गामध्ये असं वाटत नव्हतं की शिक्षक आले आणि कधी भीती नाही वाटायची, कारण की ते आमच्यासोबत मित्राप्रमाणे वागायचे. आम्हाला म्हणजे आनंदी वातावरण निर्माण करायचे, आमच्यासोबत गप्पा गोष्टी करायचे आणि आम्हाला मग एक चॅप्टर व्यवस्थित समजून सांगायचे, ग्रामर मधल्या कन्सेप्ट समजून सांगायचे. इयत्ता 8वी 9वी आणि 10वी 3 वर्ष सलग ते माझ्या इंग्रजी विषयाचे शिक्षक होते आणि 10वीचा टप्पा हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला खूप महत्त्वपूर्ण टप्पा असतो आणि त्या टप्प्यामध्ये इंग्रजी विषयाबद्दल थोडीशी भीती असते सर्वांच्या मनामध्ये. म्हणजे आपण कितीही लिहू तिथे काही चुका होणार असं मनात असते. तर सरांनी एक उपक्रम राबवला होता. सर प्रत्येक एका आठवड्याला आमचा एक इंग्लिशचा पेपर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आम्हाला घरून किंवा शाळेमध्ये बसून सर्व उत्तरे लिहून आम्हाला सांगत होते आणि आम्ही प्रत्येक वेळेस येऊन त्यांच्याकडे दाखवायचो. तर त्याच्यामध्ये काय काय चुका झाल्या ते इतक्या व्यवस्थित पद्धतीने समजून सांगायचे आम्हाला आणि जिथे खूप असं म्हणजे गरज आहे तिथे ते ठामपणे वागायचे पण आम्हाला समजून पण सांगायचे की इथे चूक झाली इथे 1 मार्क काढणार म्हणजे काढणारच. आणि अगदी जेव्हा बोर्डचे रिझल्ट आले तर सर आम्हाला जेवढे मार्क्स देत होते अगदी तेवढेच ॲक्युरेट मार्क्स आम्हाला पडले. अशा पद्धतीने सरांचा माझ्या जीवनातला वाटा खूप महत्त्वपूर्ण वाटा आहे. म्हणतात ना शिक्षक हे जळत्या मेणबत्तीसारखे असतात जे स्वतः जळतात आणि विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करत असतात आणि विद्यार्थ्यांना घडवायचं काम ते करत असतात. त्यांचा वाटा खूप अमूल्य वाटा असतो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये आणि त्यांनी शाळेमध्ये सुद्धा जे एक्स्ट्रा करिक्युलर कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला प्रोत्साहित करत होते की याच्यामध्ये भाग घ्या, पुढे जा. आणि आमच्या शाळेचे सर्व म्हणजे जे प्रोग्राम्स होते किंवा आमचे जे शेड्यूल्स असतात किंवा जेव्हा पिरियड जेव्हा मिस होतात तर सर्व शिक्षकांची व्यवस्थित पद्धतीने ते क्रमाने मांडणी करून आमचं सगळं कार्यक्रम व्यवस्थित होऊ द्यायचे शाळेमध्ये. म्हणजे आम्हाला कधीच टेन्शन राहायचं नाही की हा पिरियड मिस होणार किंवा बंक होणार म्हणून, कारण की सर बरोबर त्यावेळेस दुसऱ्या शिक्षकांचे अरेंजमेंट करत होते. अशा पद्धतीने सरांचा म्हणजे खूप महत्त्वपूर्ण वाटा आहे माझ्या आयुष्यामध्ये आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा खूप महत्त्वपूर्ण वाटा आहे सरांचा. आज एकदा 10वी पर्यंतच नाही म्हणून आता सुद्धा मी जेव्हा पुढे स्पर्धा परीक्षेबद्दल माझा काही मनात प्रश्न असेल तर मी हमखास न घाबरता सरांना कॉल करते. तर तेव्हा सर माझा कॉल रिसीव्ह पण करतात आणि माझे जे प्रॉब्लेम्स असतात ते आता पण ते सॉल्व्ह करतात. तर अशा पद्धतीने एक शिक्षक जो असतो तो खूप मोठा गुरु असतो विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधला आणि गुरुचं काय स्थान आहे ते आपल्या सर्वांना माहित आहे, कारण की गुरुशिवाय विद्यार्थी घडूच शकत नाही. जर तुमचे शिक्षक वृंद चांगले असतील तर तुमचं आयुष्य नक्कीच चांगलं असणार. आज सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे तर मी त्यांना खूप म्हणजे शुभेच्छा देते की तुमचे पुढचं आयुष्य खूप चांगलं हो. मी ईश्वरचरणी प्रार्थना करते तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि जसं पहिल्यांदा मी तुम्हाला पाहिल्यावर तुमच्या चेहऱ्यावर जसं स्मित हास्य होतं ते हास्य नेहमी तुमच्या आयुष्यभर टिकून राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. माझे 2 शब्द संपत. धन्यवाद. यानंतर बोलण्यासाठी वेळेची थोडी मर्यादा आहे. जे मान्यवर येणार आहेत मी त्यांना प्रत्येकांना 2-2 मिनिटांनी शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी संधी देत आहे. सर्वात प्रथम माननीय दिगंबर मांजरेकर सर, संचालक विद्यापीठ संस्था. आमचे ज्येष्ठ बंधू आनंद मांजरेकर यांचा 31 जानेवारी 2025 ला सेवानिवृत्ती झाली, वयोमानापरत्वे. परंतु आज 2 तारखेला त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला असं वाटलं आणि सगळ्यांनी सहकार्यांची आणि मित्रांची एक आधास म्हणा की आम्हाला तुम्हाला भेटायचं या आग्रहाखातर त्यांनी सगळ्यांना भेटण्यासाठी आणि गेट टुगेदरचा म्हणून आज जो सेवापूर्ती निरोपाचा जो समारंभ या ठिकाणी आयोजित केला. अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशमुख साहेब
शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष बारटचे आहेत. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचेच जवळचे नातेवाईक आणि पाहुणे ॲडव्होकेट गोनारकर साहेब आणि आपले जिल्हा परिषद नांदेडचे शिक्षणाधिकारी तथा महाराष्ट्राचे एक अतिशय शिस्तप्रिय आणि एक कर्तृत्ववान असलेले आणि आपण अनुभवलेला आहे त्यांचा कार्यकाळ असे नंदनजी नागरे साहेब आणि गट शिक्षणाधिकारी एक माझे गुरु बीएड कॉलेज धर्माबाद आणि त्यानंतर सेनगाव येथे गट शिक्षणाधिकारी म्हणून सायकॉलॉजीचे मानसशास्त्राचे अतिशय तज्ञ आणि एक शिस्तप्रिय असे असलेले गायकवाड सर. त्यानंतर आमचे मित्र गट शिक्षणाधिकारी भोकर पंचायत समिती भोकर सुधीरजी गुट्टे, व्यासपीठावर उपस्थित असलेले लोटे सर आणि त्यांच्या सुविध पत्नी अत्यंत शिस्त आणि चौकटीमध्ये वागणार, घरी असेल आणि प्रशासक म्हणून किंवा शाळेमध्ये शिक्षिका म्हणून अत्यंत म्हणजे जे काय फॉर्मॅट आहे त्यामध्ये कुठलीही तडजोड नाही अशा त्या वागणाऱ्या सुमन गोनारकर मॅडम. आता या ठिकाणी थोटवे सर आणि डॉक्टर अंकिता मांजरकर त्यांच्या ज्या कन्या आहेत सगळं काही त्यांनी सांगितलेलं आहे वाघमारे सरांबद्दल. आता आम्ही एक छोटा बंधू म्हणून जिल्हा परिषद हायस्कूल मांजरमला, आता मी मांजरमचाच आहे ते पण मांजरमचेच आहे, आणि लहानपणापासून त्यांना ऐकतो पाहतो. एक व्यक्ती म्हणून आपण जर फोटोकडे पाहिलं तर एक हसरा चेहरा, स्थित प्रज्ञ भाव, तुम्ही समोरही पहा, प्रत्यक्षही पहा आणि फोटोवरही पहा. पुढचा माणूस कितीही जरी रागात असला किंवा कुठल्याही जरी स्थितीमध्ये असला तर हा अतिशय शांत मनाचा हा सागर आहे आणि अत्यंत गरीब आणि शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. आर्थिक परिस्थिती अतिशय बिकटीची. मांजरम सारख्या अशा खेडेगावामध्ये, गाव तसं मोठं आहे आणि जिल्हा परिषद हायस्कूलही अतिशय चांगलं, आणि तशा त्या हायस्कूलमध्ये एक परिचित, सगळ्यांना परिचित, हुशार चुलचुली असा एक विद्यार्थी म्हणूनही त्या काळामध्ये ते प्रसिद्ध. 10वीला ते सर्वप्रथम आलेले होते. SSC मध्ये क्लास फर्स्ट क्लास आलेले होते. खरं तर त्यांना मेडिकल आणि इंजिनिअरिंगला जायची त्यांची इच्छा होती, पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना बीएडचा हा पर्याय निवडावा लागला. पण आज डॉक्टर अंकिता आणि डॉक्टर अभिनव यांच्या रूपाने मात्र त्यांनी ती त्यांची मनातली इच्छा मात्र पूर्ण केली. त्यांचं धर्माबादला फर्स्ट अपॉइंटमेंट झाली 1986 ला, आणि 1986 ला तिथं झाल्यानंतर तिथून 3 वर्ष संस्थेमध्ये अध्यापन केल्यानंतर आज आम्ही धर्माबाद परिसरामध्ये गेल्यानंतर तिथले विद्यार्थी अतिशय आदरानं त्यांचं नाव घेतात, त्यांची वागणूक आणि त्यांनी त्या ठिकाणी केलेलं काम, आणि त्या भागामध्ये अनेक, आणि एक संस्था ही अतिशय नावाजलेली संस्था आहे. गायकवाड सरांना माहित आहे, आम्ही तिथं 2 वर्ष होतो बीएड करताना पानसरे हायस्कूल. तर त्या ठिकाणचे आजही अनेक विद्यार्थी असे आहेत की डॉक्टर आणि इंजिनियर आणि चांगल्या पदावर असलेले विद्यार्थी त्यांनी त्या ठिकाणी घडवलेले आहेत. आपण आपली ड्युटी आहे, आपण कर्तव्य म्हणून काम करत असतो, पण किती जीव लावून करतो याला खूप महत्व आहे, आणि तेवढ्या त्या ठिकाणचं वागणूक त्यांचे त्या ठिकाणी लक्षात येते. त्याच ठिकाणी नाही तर 1989 पासून जे जिल्हा परिषद मध्ये त्यांनी पदार्पण झालं, नियुक्ती झाली प्राथमिक शिक्षक म्हणून. त्यानंतर त्यांनी BA केलं, ग्रॅज्युएशन केलं, BEd केलं आणि माध्यमिक शिक्षक झाले. आणि ग्रामीण ट्रायबल एरियामध्ये, आदिवासी भागामध्ये 13 वर्षांचा त्यांचा कालावधी गेला. आता ट्रायबल एरियामध्ये खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात. प्रशासन आपल्याला सांगत असते, नागे साहेब या ठिकाणी होते, अतिशय आठास असायचा. जे काय गव्हर्नमेंटचे फॉर्मॅट असतील, जे काय आपले समजा शिक्षणाबाबतचे जे काही
ठोस जे काही मुद्दे असतील ते इम्प्लिमेंट केलंच पाहिजे. परंतु जेव्हा एखाद्या ठिकाणी काम करत असताना खूप काही स्थानिक अडचणी येतात. आता प्रामुख्याने त्या ठिकाणी काम करत असताना उपस्थितीचाच प्रश्न निर्माण होते, तर गुन्हेगार कुणीकडे येणार. तर त्या ठिकाणी अतिशय जिल्हा आता पारडीला सुद्धा अनेक जण त्या ठिकाणी त्यांचे विद्यार्थी आणि पालक सुद्धा आम्ही जेव्हा विद्यापीठ संस्थेच्या याला दौऱ्यावर वगैरे जात होता, अधूनमधून भेटत असताना अतिशय सन्मानपूर्वक आदरपूर्वक त्यांचा त्या ठिकाणी सन्मान करताना आणि त्यांना बोलताना आम्ही पाहिले. याचं कारणच असं आहे की जेव्हा ते विद्यार्थ्यांना घरी जाऊन प्रत्यक्ष उपस्थिती टिकवण्यासाठी 100% जर विद्यार्थी उपस्थित असेल तरच त्याला गुणवत्ता देता येते. हा त्यांचा आकाश जिल्हा परिषद हायस्कूल किनवट असेल, जिल्हा परिषद हायस्कूल बोदडी असेल, त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचे जे आता दोन्ही लेकर आहेत, डॉक्टर अंकिता आणि डॉक्टर अभिनव, आता खरं तर मेडिकल MBBS झालं. MBBS झाल्यानंतर कोणत्याही पालकाला वाटते की कुठंतरी प्रॅक्टिस करावं, आईला वडिलांना वाटते. त्याच्यानंतर MD झालं अंकिताचं. MD झाल्यानंतर जेव्हा त्या मुलीला कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये काम करावं आणि आजकालच्या ज्या काही डॉक्टरच्या जी मानसिकता आहे समाजामध्ये पाहतो की ट्रीटमेंट आणि त्याच्यासोबत अनेक लोकांची चीटिंग कशी होते, की प्रॉपरली ट्रीटमेंट खरंच होते का, आपण बऱ्याच प्रमाणामध्ये संशय आहोत. पण अशाही अवस्थेमध्ये डॉक्टर अंकितांनी आता तिने सांगितलंय की डॉक्टर बंग, अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग, आपल्याला माहित आहे महाराष्ट्र देशातच नाही तर देशाच्या बाहेरचं एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की ज्यांना 7 अशा पद्धतीचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय त्यांना पारितोषिक मिळाले. भारत सरकारतर्फे पद्मश्री हा पुरस्कार त्या दाम्पत्याला मिळाला आहे. तशा ठिकाणी जे की कुपोषित बालक असतील, जे मागास बालक आहेत, मुलं आहेत, आर्थिकदृष्ट्या अतिशय मागास आहेत, अशा मुलांच्या संगोपनासाठी याच्यासाठी तिथलं एक ट्रस्ट आहे आणि त्या ठिकाणी मोफत त्याने 2 वर्षाची सेवा केली डॉक्टर अंकिता. म्हणजे हा जो विचाराचा पगडा आहे हा दोघांच्याही आई वडिलांच्या संस्काराचा पगडा आहे. ती घाई केली नाही, मी कुठं तरी डॉक्टर मी हॉस्पिटल जॉईन करतो आणि त्यामध्ये आर्थिक दृष्टीने मी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक संपन्नता मिळतो, अशा पद्धतीची घाई केली नाही. तर हे संस्कारक्षम ते जे आलेले आहेत ते आईवडिलांकडून आलेले आहेत आणि ते कृतज्ञता अंकिताने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. म्हणून एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून आणि समाजामध्ये काम करत असताना एक विश्वासू व्यक्ती म्हणून, आजकाल सगळेजण आपण काम करतो, सगळीकडेच फिरतो, परंतु विश्वासाची माणसं फार कमी आहेत. बिलकुल आपण विश्वास निर्माण करत नाही. म्हणून बऱ्याच काही गोष्टी समाजामध्ये अडचणी निर्माण होतात. म्हणून अशा पद्धतीचा अनेक पैलू वाघमारे सरांचे आहेत. त्या ठिकाणी अनेक जण बोलणार आहेत. म्हणून आणि विशेष म्हणजे आमच्यासोबत काम करत असताना विद्यापीठ संस्थेमध्ये 2016 पासून प्रत्यक्ष त्याच्या अगोदरही त्यांनी काम केलेलं आहे. काय आवश्यकता आहे त्यांची, आता विद्यापीठ संस्थांमध्ये काम करत असताना म्हणजे हे आपल्या इच्छेवर काम करणारा काम आपण स्वतःहून लादून घेतलेलं काम. महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये असलेली एक माध्यमिक शिक्षकांची पतसंस्था आहे. 3-4 कोटीचं भांडवल आहे आणि याच्यामध्ये पूर्ण विकसित करण्याचं आणि त्या प्रगतीपथावर नेण्याचं काम मोलाचा वाटा आनंद वाघमारे सरांचा आहे. प्रत्यक्ष त्यांनी अनेक काम स्वतःहून त्या ठिकाणी अभ्यासपूर्ण काम केलेलं आहे. म्हणून वाघमारे सरांना जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक महासंघाच्या वतीनं आणि विद्यापीठ संस्था नांदेड यांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य आपलं सुख समाधानाचं आणि आपल्या ज्या काय आयुष्यामध्ये उर्वरित इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ती हो, एवढंच या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द